सामन्यामध्ये सह्याद्री संघाने हरवलं होतं साईना संघाला. नक्कीच विश्वनाथ मिसाळ या ठिकाणी सह्याद्री संघाला चेअरअप करताना आपण पाहतोय. खूप सारे वरिष्ठ खेळाडू, सध्या अजिंक्यतारा प्रशिक्षक. चला मित्रांनो, सलामीची जोडी पाहतोय कुणाल आणि अक्षय. बघा मित्रांनो, सेमीफायनल सामना आहे. हार्टबीट हे बघा, दोन्ही संघांना सूचना आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. एक नंतर तू बोल. दोन्ही संघांना सूचना आहे, नॉकआउट मॅच आहे. जर आपल्याला बाउंड्री लाईनवरती कोणता प्रॉब्लेम असेल तर आपला एक राखीव खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित ठेवायचा आहे. मित्रांनो, या सामन्याने आपल्याला दाखवून दिलं की प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावरती काय होतं. कारण या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण कामगिरी केली अनिलजी डिंगनकर याने. जर ही स्पर्धा मानाची आपण एवढी भव्य दिव्य खेळतोय, दिवस रात्र रात्रंदिवस एक करून या प्लेयरने मेहनत केली आणि या मेहनतीचा सार्थकी लागला. त्याचा संघ आज फायनल मध्ये पोहोचला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा नक्कीच अनिलजी डिंगनकर याला. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. अक्षरशः ट्रॉफीवरती स्टिकर लावण्याचं काम असेल, ते बॅनर प्रिंट करायचं असेल. बघा मित्रांनो, जेवढं तुम्ही कष्ट कराल ईश्वर तुमच्या जवळ असतोच असतो आणि आपल्या पदरात धन दौलत देतच असतो. हे दाखवून दिलं या सामन्याने. 38ची लढत होती, 32 धावांचं फक्त लक्ष होतं 3 ओव्हरमध्ये, परंतु सुंदर, खरोखरच म्हणावं लागेल आदर्श क्रिकेट संघ आदर्श घेण्यासारखा आहे. काही जर डिसिजन असेल, सामना चालू है, पंच कुछ अगर आपको लगेगा तो कमेटी से डिस्कस कर लो, ठीक है, थैंक यू. आपको कुछ डाउट रहेगा, कुछ भी रहेगा, कमेटी से डिस्कशन कर लो, कमेटी इधर है आपके लिए बैठी हुई है. चला पुढील चेंडू रोहित याचा अक्षय साठी. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा माणूस आहे, वारंवार बीड होतोय. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. साईनाथ क्रिकेट संघ देगाव आणि सह्याद्री क्रिकेट संघ उनवरे यांच्यामध्ये रोहित वर्सेस अक्षय. पाहूया पुढील चेंडू. वारंवार 2 चेंडू बीट झालाय. मोठ्या फटक्यांची आतषबाजी नक्कीच करावी लागेल. सेमीफायनलची ही लढत आहे. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा वाईडच्या रूपाने आव्हान, तरी धावसंख्येमध्ये मात्र नक्कीच भर घालेल. शॉर्ट पिचचा मारा होता, डोक्याच्या वरतून चेंडू जाऊन विसावला. वाईडच्या रूपाने आव्हान, तरी धावसंख्येमध्ये भर. थँक्यू वाईड. 1 बम्स भी दिया है क्या? 1 बम्स, थँक्यू. 1 बम्स आपटून झालाय. आता शेवटचे 4 चेंडू मला वाटते शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा एकदा बॅट निकडा घेतली, शतरक्षक चेंडू खाली आहे. रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नाईस रनिंगचा नजारा पेश केला. अफलातून पोहोचला अक्षय. आणि आता कुणाल असेल स्ट्राइक वरती. पहिलं षटक प्रगतीवरती कर्णधार रोहित याचं सुंदरसं हाताळतोय. 4 चेंडूवरती फक्त 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती फक्त 1 धावा खर्च केली. आता असेल 2 धावा खर्च केल्या. आता मात्र क्लास दाखवला आपल्या बॅटचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे का नाही, नो मॅन क्षेत्रामध्ये दाखल. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर येतो आहे. चौकार. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्या मधल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो.
समोरच्या संघामध्ये समोरच्या संघाला विचारात बदल करण्यात जोपर्यंत तुम्ही भाग पाडत नाही तोपर्यंत विजय हा नाही एवढं समजा. पुढे चेंडू रोहित याचा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज कुणाल. बॅटने कडा घेतली, चेंडू चालला मागच्या बाजूला, ट्रॅव्हल झालाय, आउटफील्ड खूप फास्ट आहे, नक्कीच येईल पुन्हा एक चौकार. 4 धाव संख्या उंचावले, सरक 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले. एक चेंडू अजूनपर्यंत शेष असेल आणि 10 धावसंख्येने उत्साह गाठलाय 10चा. 2 डिजिट मध्ये धावसंख्या येते तेव्हा नक्कीच आपल्याला एक महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देते. जर्सी नंबर 10 धावसंख्या पोहोचते 10 धावांवरती. अफलातून गोलंदाजी पुन्हा एकदा कुणाल थोडासा हॅवी होते अक्षय वरती. मोठे फटक्यांचा खेळण्याचा माणूस असतो. शॉर्ट पिच चेंडू टाकतोय, वारंवार बॅट कडा घेतली, मागच्या बाजूला चेंडू गेला. आता मात्र पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी. शेवटचा चेंडू डॉट आलाय म्हणजे 6 चेंडूवरती खर्च केला फक्त आणि फक्त 10 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अजूनपर्यंत पहिली जोडी मैदानात. एकही विकेटचं पतन झालं नाही. आपल्याला जर जिंकायचं असेल तर नक्कीच चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर असावं शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी. कारण मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यावर कोणी निंदा करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल हा दिसत नाही. असं म्हणतात क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाते. वर्तमान काळात तुमची कामगिरी किती महत्वाची आहे, वर्तमान काळातील तुमचा फॉर्म किती महत्वाचा आहे यावर जय पराजय अवलंबून असतो. सामन्याची लढत आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट संघ उनवरे वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव यांच्यामध्ये चालू असलेला सेमीफायनलचा दुसरा सामना. प्रथम सामन्यात आपण पाहिलं आदर्श क्रिकेट संघ करंजाळी फायनल मध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरला. आपल्यातून कामगिरीच्या जोरावर आपल्या संघाला फायनल पर्यंत मजल मारता आली. आणि आता मात्र दुसरं षटक प्रगतीवरती. सूरज गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल अक्षय याचा. दोन्ही संघ प्रबल दावेदार आहेत. सुंदर अशी खेळी आखतायत, एकामेकाच्या रणनीती आखतायत. तुमच्या विचारात जोपर्यंत बदल करत नाही, समोरच्या संघाला विचारात बदल करण्यात भाग पाडत नाही तोपर्यंत तुमचा विजय निश्चित नाही असं समजा. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागते. आपलं सर्वोत्तम प्राणपणाला लावून खेळावं लागतं, तेव्हाच कुठं विजय प्राप्त होतो. सूरज क्षेत्ररक्षणामध्ये बाहेरून थोडस चेंज आउट घेत आहेत. प्लीज असं नका करू. क्षेत्ररक्षण फक्त कर्णधाराला लावू द्या. चेंडू जर तिकडे पोहोचला आणि जर चेंडू आला नाही तर तुमच्यावर म्हणजे तू सांगितलंस तिकडे प्लेअर लावायला, असं व्हायला नको. चला, काहीसं दडपण, कारण ही मॅच थोडीशी दडपणामध्ये आहे. प्रेशर असेल. सेमीफायनलचा सामना दुसरा रंगतोय. प्रेशरचे मॅच समोर फलंदाज आहे अक्षय. धाकधुकी वाढली कारण हा चेंडू फेकला खरोखरच शॉर्ट पिचचा चेंडू आणि शॉर्ट पिचच्या चेंडूवरती अगदी तुटून मारा पडाला. लेग साइडला भिरकावून दिलं, सरळ येतोय सीमारेषे बाहेर. एक मोठा चौकार अक्षय यांच्या बॅटमधून. अक्षरशः तुटून पडतोय आपल्या गोलंदाजांवरती. नक्की जिंकायचं असेल तर धावसंख्येचं मोठं डोंगर उभा करावं लागते. मित्रांनो, म्हणतात नाही का, ते बिल्डिंग बांधायची असेल तर तिचा स्ट्रक्चर म्हणजे पाया आपण म्हणतो तो मजबूत असला पाहिजे. जर का तुमचा पाया मजबूत असेल तर एकावर एक थर रचत जातो. त्याच्याप्रमाणे जर का तुम्ही टार्गेट सेट केलात तर नक्कीच तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येतं. कमिटी मेंबर किंवा या सामन्याचे जे यजमान आहेत त्यांना विनंती असेल की बाउंड्री लाईनवरचे चेंडू द्यायचे आहेत प्लीज. मागच्या बाजूला कोणी असेल त्रिमूर्ती क्रिकेट संघ किंवा सद्गुरू दाबेळ, मित्रांनो थोडंसं मदत करा. शेवटच्या सामन्यापर्यंत आपण आलोय.
आपण यजमान संघ म्हणून आज या 2 दिवसाची सुंदर धुरा सांभाळली, त्याचं हत्ती गेल्याने शेपूट राहिलं, त्याच्याप्रमाणे आपण आहोत. शेवटच्या सेमीफायनल आणि फायनल सामन्याकडे असू. याच्यानंतर 2 ओव्हरचा सामना खेळला जाणार आहे 3ऱ्या 4थ्या ट्रॉफीसाठी. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र पाठवून दिला. गगनचुंबी येतोय, गगनचुंबी गगनचुंबी, षटकार षटकार षटकार, चौकार आहे, षटकार आहे, चौकार चौकार, सॉरी. चेंडू चेंडू नया देने का है, यूज किया हुआ दे दो. चेंडू चेक करून घ्या प्लीज, डाऊट असेल तर. प्रकाश साहेब सांगतायत दाबून बघा. चेंडू चेंडू सामन्याकडे लक्ष लागलंय, कारण सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. आपल्यातून गोलंदाजीच्या जीवावरती इथपर्यंत आलाय संघ. मित्रांनो, सांगायचं झालं तर पहिल्या सामन्यात पहिल्या फेरीतील हीच लढत रंगली होती. 55 धावांचं लक्ष होतं, परंतु काहीस थोड्याशा तांत्रिक कारणामुळे सायना संघाला हारला समोर जावं लागलं. आणि आता सूरज सुंदरशी गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा पाठवून दिला. आता मात्र सीमारेषे बाहेर येतोय. नो बॉल आहे का, काय सांगायचंय? 1 बम्स आहे, नो बॉल, 1 बाउंस असेल आणि षटकार रहेगा तो हाथ ऊपर कर लो दोनों. षटकार है कि चौकार है? बताओ बताओ, हम लोग को बताओ, षटकार है चौकार है, कुछ है क्या है? यानंतरची जो मॅच होणार आहे ती बॉल आउट असणार आहे. दोन्ही संघांचे चेंडू स्टंपला 3 चेंडूचा चान्स असेल. 3 चेंडूमध्ये जो बोल्ड 3 सलग काढले तर 3ऱ्या 4थ्या नंबर ट्रॉफीसाठी एक वेगळा निर्णय घेण्यात येणार आहे. थांबायचं, जरा थांबायचंय. सामना रुकाव थोड़ा, इधर से चेक कर रहे षटकार है चौकार है, रुको. हा, पाणी जाऊ दे, पाणी जाऊ दे, पाणी घेऊन जावा. मित्रांनो, तुमच्याकडे जर एक्स्ट्रा प्लेयर असतील तर बाउंड्रीकडे पाठवा. त्याच ठिकाणी चौकार षटकारांचे थोडस इथून निर्णय देता येत नाही, कारण चेंडू सूर्याची किरणे इकडे आहेत, त्यामुळे तिकडचा चेंडू दिसत नाही आपल्याला. दिसतंय का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 मिनट रुको, थोड़ा दिख रहे देख रहे, इधर षटकार है या चौकार है?
भावेश सर आपल्या फक्त पंचांना भेटायचं आहे, बाकी कोणाला भेटायचं नाहीये. सांगतो निर्णय सांगतोय, थांबा जरा. 4-4 चौकार आहे, चौकार. 12वा प्लेयर जर चेक करायचा असेल तर कृपया चेक करू शकता इकडे येऊन. थँक्यू. चौकार आहे, बराचसा टाइम थांबवला होता कारण तिकडे दिसत नाहीये. आपला एक्स्ट्रा प्लेयर असेल तर कृपया त्या साईडला पाठवा. बारावा प्लेयर आतमध्ये जायचा नाहीये साहेब, पेनल्टी लावू नाही तर. मित्रांनो क्रिकेट काय असतं या प्लेयर कडून सुद्धा बघा, ज्या ठिकाणी जाधव साहेब आहेत स्पिनरचे जादूगार ज्याला म्हटलं जातं, असे जाधव साहेब आतमध्ये थोडंसं कान मंत्र द्यायला गेले होते कारण मधीच व्यत्यय होता. स्पिनरचा जादूगार म्हणून ओळखला जायचा. योगेश भागणेसारख्या प्लेअरला बॉलिंग करताना दाखवून दिलं आपल्या कळव्या मैदानात. आणि आता मात्र पुन्हा एकदा कायसा खणखणीत दणदणीत षटकार. जागृती क्रिकेट संघ हात वरती करा मित्रांनो, षटकार असेल तर शाबाश, याला म्हणतात क्रिकेट. षटकार. सद्गुरू क्रिकेट संघ, यजमान सद्गुरू क्रिकेट संघ प्लीज चला थोडंसं बाउंड्री लाईन वरती चला मित्रांनो. फरारे त्रिमूर्ती क्रिकेट संघ दोन्ही संघ बाउंड्री लाईन वर चला. याच्यानंतर आपण तिकडे प्लेयर असतील प्लीज थोडंसं सरकायचं आहे, त्या साईडला सरका. षटकार चौकार आहे का जरा चेक करायचं आहे मित्रांनो. हा क्रिकेट आहे, इथे सर्व प्लेयरला मान आहे, सन्मान आहे. कारण हा क्रिकेट आपण ग्रामीण क्रिकेट म्हणजे माना आणि सन्मानाची ट्रॉफी असते मित्रांनो. इथे पैशाला महत्व नसतं, इथे वैयक्तिक खेळाला महत्व असतं. गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपण खेळत असतो, आपल्या नावासाठी खेळत असतो, आपल्या संघासाठी खेळत असतो. सूरज वरती काहीसा हॅवी होतोय. अक्षय अफलातून फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा झेल होऊ शकतं का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. रोहित आहे, के सुद्धा आहे, परंतु रोहितने टिपले. आता परतावं लागेल अक्षयला. बॅक टू पॅव्हिलियन. सुंदर खरोखरच आपली कामगिरी मात्र या ठिकाणी करून परतला. थोडस हॅवी झाला सूरज वरती. 3 चौकार आणि 1 षटकार मारला. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार, 4थ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती विकेट देऊन परतला. शेराला साजेशी अशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. 2 षटकांचा खेळ असूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे मला वाटतंय. धाव संख्या पोहोचतीये 28 धावांवरती. दुसरा षटक प्रगतीवरती असून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कुणाल आणि नवीन आलेला बॅट्समन उमेशला आपण बघतोय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला, एंडला असेल कुणाल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्येचं मजल मारले 28 पर्यंत. किती धावसंख्या सेट करतात पाहूया. त्याचप्रमाणे रणनीती आखतील. पुन्हा एकदा बॅट निकाडा घेते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल परंतु निसटला कारण तिथे आउटफील्ड फास्ट आहे. 1 धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट केली. तिसरी धावा घेईल का नाही तर थांबावं लागेल. आता दोन्ही धावसंख्या उंचावले. षटकाची समाप्ती येते. 2 षटकांच्या समाप्तीने एकंदरीत खेळ झाला. एकंदरीत धावसंख्या येते 30 धावांवरती 15च्या सरासरीने आपण पाहतोय. 12 चेंडू मध्ये 30 धावा खर्च केला. शेवटचे 6 चेंडू असून पर्यंत शेष असतील. सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट संघ उनवरे वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव यांच्यामध्ये पहिल्या सेमीफायनल मॅच मध्ये सुंदर अशी रणनीती आखून आदर्श क्रिकेट संघ हा फायनल मध्ये दाखल झाला. बऱ्याच कालावधीच्या नंतर आपण संघाला फायनल मध्ये पाहू. शेवटचे षटक घेऊन येतोय आपल्या संघाकडून मला वाटतंय. चला लवकर डिसिजन घ्या. अजय असेल कारण अजयनी सुंदर अशी कामगिरी केली आतापर्यंत.
संघासाठी महत्वपूर्ण एक धाव दिलंय. किती धावसंख्येपर्यंत रोखतात पाहूया. 2 षटकांचा खेळानंतर धावसंख्या 30 पर्यंत मजल मारली आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूवरती किती टार्गेट सेट करतात हे आपण पाहणार आहोत. सन्माननीय अशोकजी जाधव यांचा सुपुत्र गोलंदाजी करतोय. नक्कीच या गोलंदाजाला काहीचे कानमंत्र असतील पप्पांचे, कारण पप्पा सुद्धा सुंदर खेळलेत. सुंदरसा खेळ पप्पांनी सादर केलाय. योगेश बागणे सारख्या महान क्रिकेट प्लेअर समोर गोलंदाजी केली आहे आणि सांगून डॉट चेंडू काढला कधी कधी की हा चेंडू मी तुला डॉट टाकेन. योगेश बागणेंनी सुद्धा तेवढी दाद द्यायचे, कारण सुंदरशी रणनीती कळवा पटणी मैदानात असायची. फुलटॉस चेंडूवरती मारा केलाय. रनआउटचा खतरा होऊ शकला असता. पहिला चेंडू डॉट येतोय कुणाल साठी. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत नक्कीच अजून शेष असेल. पुन्हा एकदा चेंडू सरळ ठेवला. पुन्हा एकदा सरळ चेंडू ठेवला. पुन्हा एकदा विसावतोय. एसटी रक्षक यांच्या हातामध्ये मी आधीच सांगितलं होतं, सुपुत्र आहे अशोक जाधव यांचा. कानमंत्र थोडा नक्कीच दिला असेल. काय तुला चेंडू ठेवायचे आहेत, मोठा बॅट्समन असेल तर काय करायचं आहे. आणि सामना कुठला आहे, सेमीफायनलचा. ज्या सामन्याला या सामन्याला साजेची अशी कामगिरी करतोय अजय. चला 2 चेंडू डॉट टाकले. आता मात्र खराब वाईड यॉर्करचा प्रयास होता. अवांतरी धावसंख्येमध्ये वाईडने भर घालेल. टाळ्यांचा गजर येतोय मागून. कुणाल याला चार चेंडूंचा खेळ अजूनही शेष. आता मात्र क्लास दाखवला. आपल्या बॅटचा उडवून दिला. सरळ खणखणीत दणदणीत कुणालच्या बॅट मधून येतोय एक लंबा चौडा षटकार. माहित होतं की मला ऑफ साइडलाच टाकणार आहे. आधीच माइंड सेट केला होता. पुढे येऊन यॉर्करचा कन्वर्ट केला यॉर्कर मध्ये आणि उडवून दिला. बॅट खाली चेंडूला सीमारेषा धाडली. पाठवून दिलं 6 धावांसाठी. 6 आणि धावसंख्या उंचावतीये. 37 धावा. पुन्हा एकदा बॅटने कडा घेतली. क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून मागे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत 1 धावा पूर्ण. दुसरी धावा घेईल का, रनआउटचा खतरा होऊ शकतो परंतु सुरक्षित. एकोणचाळीस धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक घेतली कुणालने. दमामे गावचे सन्माननीय विजयजी, तामोण गावचे सन्माननीय विजयजी बंगाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. अतिथी देवदेव कक्षाकडे आपण स्थानापन्न व्हायचंय. 2 चेंडू आतापर्यंत शेष असतील. या सामन्यातील तिसरा षटक हाताळण्यासाठी अजय सुंदर अशी कामगिरी करतो. एक षटकार सुद्धा आला होता. 2 चेंडू शेष असतील. कुणाल आहे स्ट्राईकला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का, नक्कीच मला वाटतं पूर्ण होईल. काहीच खराब क्षेत्ररक्षण के कडे पाहायला मिळालं. किशोर कापरे होता त्या ठिकाणी. अनिल जटिंगणकर माईकडे संपर्क करा. अनिल जटिंगणकर प्लीज माईकडे संपर्क करा. मला माहित आहे तुमचा आनंद गगनात मावेन असा झालाय, परंतु तुम्ही कोणत्या कोपऱ्यात जाऊन लपू नका. छाती पुढे काढून पुढे या, कारण आपला संघ फायनल मध्ये दाखल झालाय. तुम्ही इथे दिसत नाही आहात कुठे, कोपऱ्यात जाऊन लपलात की काय. संघ आपला फायनलला दाखल झालाय. छाती ठोकून पुढे या, कारण गर्वाने सांगा आमचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. वा वा. चला पुन्हा शेवटचा चेंडू. आणि आता मात्र फुलटॉस चेंडूला दिशा दाखवली. सरळ पाठवून दिला. सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत दणदणीत षटकार. थोडासा हेवी झाला कुणाल, कारण फुलटॉस चेंडूचा सामना सुंदर अशाने केला. 6 ने धावसंख्या उंचावली, जाऊन पोहोचतीये 47 धावांवरती. 48 धावांचं लक्ष ठेवलंय. बोलो बोलो क्या चाहिए, गेंद चाहिए, बॉल चाहिए,
यस देंगे देंगे रुको. चला नया चेंडू दे दो. पंच को नया चेंडू दे दो. हॅलो, आता ज्या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय असे करंजळी गावचे सुपुत्र सन्माननीय महेशजी डिंगणकर, त्याचप्रमाणे अनिलजी बालगुडे यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती येऊन स्थान बनवायचं आहे. तसेच मी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब साऊंड सर्व्हिस मैदान उपलब्ध झाले असे आमचे सन्माननीय श्री शैलेशजी भागणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती करेन त्यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन स्थान बनवायचं आहे. सन्माननीय श्री शैलेशजी भागणे. त्याचप्रमाणे मी श्री भगवानदादा पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करेन, काळूरामजी पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 48 धावांचं लक्ष असेल ते सह्याद्री क्रिकेट संघासमोर. चला शैलेशजी भागणे साहेब आपण सुद्धा यायचंय, भगवानजी पाटील साहेब त्यांनी सुद्धा यायचंय. त्याचप्रमाणे प्रत्येक गावातून 9 गावातील जे मान्यवर असतील त्यांना सुद्धा आपण स्टेजवरती स्थानापन्न करायचं प्रत्येक. धन्यवाद. चला आपण यांचा आवाज. चला साईनाथ क्रिकेट संघ आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. करंजाळी संघ फायनल मध्ये दाखल झाला आणि ग्रामस्थ मंडळ बराचसा वर्ग इकडे दिव्यामध्येच राहतो. आपली पावलं सुमणं लागायला लागली हळूहळू मैदानाच्या बाजूने. या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय डिंगणकर साहेब आणि सन्माननीय बालगुडे साहेब, कारण संघ आपला फायनल मध्ये दाखल झालाय. या संघाला चेरपसाठी नक्कीच वरिष्ठ मान्यवरांचे या ठिकाणी पावले सुमन दूर पावले अशी चालायला लागली, मैदानाकडे वळायला लागली. या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आम्हाला या मैदानासाठी मोलाचं सहकार्य लागलं, त्यांच्याकडून सहकार्य लागलं मोलाचं. बागनेर प्रतिष्ठानचे सन्माननीय सर्वेसर्वा तसेच बॉल या दिवानगरीत एक त्यांचं सुंदर असं कार्य असतं. कोणतेही क्षेत्र असो या ठिकाणी पोहोचणार आणि तिथील सर्व मान्यवरांचं आणि प्लेयरचं होप वाढवणारे सन्माननीय शैलेशजी भागणे या ठिकाणी उपस्थित झाले. टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे, कारण आपल्याला मैदान याच माणसामुळे प्राप्त झाला. आपल्याला या मैदान मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हेल्पफुल योगदान यांचं राहिलं आणि आपण या सुंदर अशा स्पर्धा पाहतोय आज. चला साईनाथ महाराज की जय झालंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 48 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू मध्ये सुंदर अशी खेळी कुणाल आणि अक्षय यांच्याकडून पाहायला मिळाली. आता आपण पाहूया रोहित आणि अक्षय. काहीसा कान मंत्र देताना आपल्या संघासाठी. मित्रांनो ही तळमळ दिसते या चमचमत्या ट्रॉफीसाठी, कारण 12वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषकाचा मानकरी होण्याचं स्वप्न सर्वांचं होतं. 16 संघ प्रबल दावेदार होते आणि या 16 संघांमधून सेमीफायनलची लढत रंगतीये. फायनल मध्ये दाखल झालेला संघ आपण या ठिकाणी पाहिला. आदर्श क्रिकेट संघ सुंदरशी खेळी केली होती. आदर्श क्रिकेट संघ वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाविल यांच्यामध्ये 29 32 धावांचं लक्ष असताना शेवटच्या षटकामध्ये ते रोखलं. सुंदरशी खेळी, सुंदरसा नजर आपण बालगुडे जो बॉलर होता याच्याकडून पाहिला. छोटा खिलाडी म्हणता येईल. मित्रांनो खिलाडी छोटा असला काय मोठा असला काय फरक पडत नाही. इथे तुमच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर तुम्ही सामन्यासाठी जिंकू शकता. आपल्या संघाला महत्त्वपूर्ण कामगिरी करून जिंकवू शकता. हॅलो, क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो. येथे प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तुमच्यामधल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन आपल्याला कसे साकार करता येईल या दिशेने आपल्याला विचार करावा लागतो. सुरेश भट असे म्हणतात, सुरेश भट असे म्हणतात, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. अरे काठ्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे.
अरे सुखासाठी कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच यशाचा असू शकतो, शस्त्र असू शकतो सूत्र. संघर्ष करावा लागेल. पहिला चेंडू वाईडच्या रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये मात्र एक नि भर घालेल. याच्या पुढे पप्पूजी गुरव थोडंसं मार्गदर्शन करतील. अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2025च्या माध्यमातून आजच्या या मंचावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य आणि करंजळी गावचे सुपुत्र सन्माननीय महेशजी डिंगणकर साहेब यांनी 501 रुपयाची देणगी दिलेली आहे आणि मंडळासाठी खूप मोठं प्रोत्साहन, खूप मोठा उत्साह नक्कीच आपल्या या विचाराने, आपल्या प्रेरणेने आम्हाला मिळाला. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब, धन्यवाद. आपण असं नसतं व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. नारायणजी मोगरे प्लीज माझ्याकडे संपर्क करा. नारायणजी मोगरे प्लीज. अफलातून चेंडू आणि पाठवून दिले. गगनचुंबी षटकार येतोय. अक्षय यावरती हॅवी होतोय. रोहित, ही लढत आहे रोहित आणि अक्षय मधली, कारण पहिल्या गोलंदाजीवरती येतोय अक्षय. अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2025च्या माध्यमातून आम्हाला अशी भरघोष देणगी दिली आणि सुंदर अशी ही कामगिरी. पुन्हा एकदा आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू चालाय, सरळ ट्रॅव्हल होईल का? क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, परंतु चेंडू निसटला आणि सीमारेषा गाठली. नक्कीच 4 ने धावसंख्या उंचावतीये. हलकासा क्लिक केला लेग साइडला. आजच्या खऱ्या उपस्थितीमध्ये ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आमचे गुरुवर्य सन्माननीय कोकाटे साहेब यांनी 501 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. आपण आलात, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. अशा प्रमुख उपस्थितीत प्रमुख मान्यवरात आमची विचारसारणा, आपण या सर्वसामान्य क्रिकेटवीरांना मोठं करण्याचं काम केलं आणि तुमचा आशीर्वाद आमच्या या क्रिकेटवीरांच्या हृदयाशी ठेवला. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण आसनस्थ व्हावं अशा आपणाजवळ नम्रतेची विनंती. आता सुद्धा मात्र सुंदर पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा सुंदर संपर्क. चेंडू 1 बम सीमारेषा पार केलं. 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. 15 धावांपर्यंत मजल मारता आली. गोलंदाजीचा कानमंत्र देताना पुन्हा येतो एक 4 धावा. पहिला चेंडू वाईट, नंतर 6, नंतर 4, पुन्हा 4. 3 चेंडूवरती थोडासा हॅवी होतोय रोहित. पंधरा धावा आतापर्यंत फलकावर लावल्याच. अजून 3 चेंडू शेष असतील. अफलातून बॅटिंगचा नजारा जणू आपल्या बॅट मधून आग ओकतोय. जिंकायचं असेल तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा चालेल का? चेंडूसाठी क्षेत्ररक्षक येतोय, परंतु चेंडू चाललाय सरळ 1 बम्स 2 बम्स घरंगळा सीमारेषा पार येतोय. चौकार. धावसंख्या पोहोचते 19 धावावरती. जणू धाव फळक नुसतं इंजिन सारखं धावतंय. मित्रांनो, तुमचं इंजिन जर चांगलं असेल, खूप वेग घेत असेल तर नक्कीच तुम्हाला दिलेल्या वेळामध्ये पोहोचवता येईल. त्याचप्रमाणे सुंदरशी बॅटिंग तुम्ही पाहताय. 4-4 आणि धावसंख्या उंचावतोय. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. अफलातून चेंडू, टाळ्यांचा कडकडाट. एक डॉट चेंडू आला रोहितला. शेवटचा चेंडू शेष असेल, पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळवतो रोहित. सुंदर गोलंदाजी अक्षय याची. थोडासा हॅवी झाल्यानंतर एक डॉट चेंडू काढला. पुन्हा शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल का? बराच गॅप आहे. चेंडू चाललाय सरळ 1 बम्स 2 बम्स सीमारेषे बार येतोय. खणखणीत चौकार. तेवीस धावा 23 फलकावरती लावल्या. पहिल्या 7 चेंडूवरती 23 धावा खर्च केल्या. यजमान संघ चला बाउंड्री वरती जाऊन बसा.
प्लीज चेंडू द्यायचे आहेत बाहेरचे. अजून आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे. धावसंख्या पहिल्या षटकासामध्ये 23. दुसरा गोलंदाज येतोय. गौरव. क्षेत्ररक्षण थोडस फुलफिल झालं. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला. अक्षयसाठी पुढील चेंडू घेऊन येतोय गौरव. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. बॅटनी कडा घेतली आहे का? आणि मला वाटतं बॅटनी कडा घेतली आहे. अक्षयला परतावं लागेल माघारी. बॅट्समन अक्षय एक खराब कामगिरी करून बॅक टू माघारी. अफलातून फलंदाजी आपण पाहिली होती अक्षय यांची मागच्या मॅच मध्ये, परंतु निराशात्मक कामगिरी करून परतला. बॅटने हलकीशी कडा घेतली. सुंदर चेंडू. आता नवीन बॅटर येतोय. नवीन बॅट्समन किशोर येईल आणि ही सुद्धा जोडी महत्वाची असेल किशोर आणि रोहित यांची. कारण जिंकायचं असेल तर रोहितने मात्र सुंदर माइंड सेट केला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा हॅवी झाला होता. सुंदरशी रणनीती आखली. 23 धावांचं लक्षाचा पाठलाग केला. 23 पर्यंत मजल मारली. पुन्हा एकदा झेल उडाला उंच. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. 2 धावा होईल का? 1 धावा कंप्लीट. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहतो आपण आणि 2 धावा नाही तर 3 धावा घेतल्या. 3 धावा कंप्लीट करायला लागले का प्लेअरला? बघा प्लीज. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते कारण सामन्याचं महत्वच तेवढं इम्पॉर्टंट आहे. पहिला चेंडू डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. सुंदर असं षटक गौरव याचा आपण पाहतोय आणि स्ट्राईकला पोचला रोहित. चौकार षटकारांची आत्ताशबाजी करणारा रोहित स्ट्राईक वरती असेल. या सामन्याचे होप्स अजून बाकी आहेत कारण रोहित मैदानात आहे. गौरवचा पुढील चेंडू रोहित साठी असेल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. सन्मान दिला. चेंडूला जाऊन विसावला. बिंदू चेंडूची सांगता आली. पुन्हा एकदा बिंदू चेंडूची सांगता. सन्मान दिला. चेंडूला जाऊन दिला. पुन्हा एकदा चेंडू खाली. बराच बाहेर आला. पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतोय. बीट झाला थोडासा. न समजलेला चेंडू विसावला. 2 चेंडू सलग डॉट टाकले रोहितला. मित्रांनो इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सेकंड विनिंग मध्ये जेव्हा तुम्ही रन चेस करत असता तेव्हा हर डॉट चेंडू तुमच्यावरती प्रेशर निर्माण करतो. त्याचे प्रत्यक्ष आपण पाहतोय. गौरवचे 2 चेंडू रोहितला डॉट येत आहेत. ज्या षटकामध्ये टोटल 3 चेंडू डॉट आले. दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. पुन्हा एकदा त्याचा प्रात्यक्षिक दाखवलं. पुन्हा एकदा बाहेर येऊन लेग साइडला खेळण्याचा मानस. मित्रांनो लालचबुरी बला होतीये कारण लेग साइडची बाउंड्री थोडी आतमध्ये आहे. मोठा प्रहार करण्याच्या नादात ऑफ साइडचा चेंडू लेग साइडला मारायचा प्रयत्न करतोय. वारंवार बीट होतोय. सलग 3 चेंडू डॉट टाकलेत गौरव याने रोहित साठी. मॅचचं महत्व खूप महत्वाचं आहे. सेमीफायनलची ही दुसरी लढत आपण पाहतोय. आता मात्र दाखवून दिलं. तू शेर आहे तो मैं भी शेर हूं. शेवटच्या 5व्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. पाठवून दिलं. याच सॉरी शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला. 6 ने धावसंख्या उंचावतीये. नाही 32 धावा.
6 चेंडूमध्ये या ठिकाणी जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आपण पुन्हा आता वळतोय अतिथी देवभोय कक्षाकडे. मी मान्यवर विनंती करतोय सन्मान्य श्री जिगरजी पाटील साहेब यांना विनंती करतोय त्यांनी यायचं आहे. मी जगन भुवड यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे. जिगरजी पाटील. त्याचप्रमाणे मी पुढील मान्यवरांकडे वळतोय. मी महेश जिंगणकर यांचा सत्कार करण्यासाठी मी जगन भुवड त्याचप्रमाणे शैलेश जाधव यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा शाळेने पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे. महेश जिंगणकर मी मान्यवर विनंती करतो त्यांनी यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढील सत्कार असेल मी प्रकाशजी कोकाटे यांना सुद्धा विनंती करीन. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्ट्राईक वरती असेल रोहित सॉरी किशोर. चला मी प्रकाशजी कोकाटे यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा यायचंय. मी विकास जाधव यांना विनंती करतो त्यांनी प्रकाशजी कोकाटे यांचा शाळेने पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे. पुढील मान्यवर असतील मी शैलेशजी भागणे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करीन. भावेश लोंढे त्याचप्रमाणे मनोहरजी चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी शैलेश भागणे यांचा सत्कार करायचा आहे. सुंदर चेंडू ठेवला. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो. रोहित केकेला परत लावावं लागेल माघारी तर रोहितला स्ट्राईक घेणं जरुरी होतं. मित्रांनो सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि लोक आपल्या विरोधात चाली चालायला सुरुवात करतात तेव्हा सगळ्याच चालींना बाजूला सरून बाजूला करून तिथून फाडून असं उभं राहायचं की समोरच्यानं आपल्या विरुद्ध चाली रचल्या असतील परंतु आपला विजय बघून दुश्मनानेही टाळ्यांचा कडकडाट केला पाहिजे. अफलातून गोलंदाजी महेश यांचा सुंदर चेंडू. एक डॉट चेंडू आला. पहिला चेंडू. आता समीकरण वेगळं. 5 चेंडू आणि 16 धावा. त्याचप्रमाणे पुढील मान्यवरांसाठी मी शैलेश भागणे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करीन. भावेश लोंढे यांना त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ सत्कार करायचं कारण मैदान उपलब्ध करण्याच्या मागे त्यांचा मोलाचा वाटा होता मोलाचा हात होता. त्यांचा सत्कार होता भावेशजी लोंढे आणि मनोहरजी चव्हाण यांच्याकडून. आता मात्र प्रयार केला या चेंडूसाठी. रोहित स्ट्राईकला आला होता. यॉर्कर लेवलचा चेंडू कन्वर्ट केला. फुल टॉस मध्ये बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला. पाठवून दिला. उडवून दिला. सीमारेष बार येतोय खणखणीत षटकार. त्याचप्रमाणे मी पुढील सन्मानासाठी विनंती करेन विजयजी जाधव यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा यायचं आहे. मी आणि लिंगणकर यांना विनंती करेन त्यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. विजयजी जाधव. आता मात्र झेल निसटला नक्कीच. चाललाय 1 बम सीमारेष पार. येतोय खणखणीत चौकार. 3 चेंडू आणि 6 धावा. बॉल दे दो. कोणी आतमध्ये जायचं नाही आहे. बॉल दिला. नया चेंडू दिया. सुंदरसा झेल झाला असता तर रोहितला परतावं लागला असतं माघारी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. अफलातून फलंदाजी रोहित यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. याची देही याची डोळा ही मॅच चालू आहे. मी पुढील सत्कारासाठी विनंती करतो विजयजी बंगाल यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा यायचंय. मी शैलेश जाधव यांना विनंती करून त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. जगनजी बोर्ड आपण जायचं आणि शाल आणि पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं झेल होऊ शकतं का क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल टिपला. काय झेल टिपला. वा अफलातून म्हणाला काय सुंदरसा बॅकअप केला. आता 2 चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू महत्वाचा असतो मित्रांनो. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना रोहितची विकेट येते.
दोघांनी बाहेर येऊ नका, आतमध्ये थांबा एकाने. एकच विकेट गेली आहे. चला चला, एवढा वेळ नाही घेता ना. नवीन बॅट्समन पाठवा प्लीज. नवीन बॅट्समन चला, नवीन बॅटर. चला मित्रांनो, नवीन बॅट्समन तयार ठेवायचा आहे. चला. दोन चेंडू 6 धावा. काहीसा हाय व्होल्टेज प्रेशर दोन्ही संघांवरती अजूनही सामना बरोबरीत आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना ह्या चेंडूवर निर्णायक चेंडू असेल. हे 2 चेंडू मात्र या आजच्या दिवसातील महत्वपूर्ण असतील, कारण लढतीसाठी लढतोय. पहिलं प्राइज 25,555 रुपये, दुसरा प्राइज 15,555. 2 दिवसांची ही लढत आहे. 2 दिवस आपण सलग खेळतो याच मैदानात. 2 चेंडू 6 धावांचं लक्ष असताना नवीन बॅट्समन येतोय संजीवन. संजीवन साठी यॉर्कर लेवलचा चेंडू होता. सूर्यक्षेत्ररक्षण पाहूया, रनआउटचा खतरा होऊ शकतं का? सुंदर सुंदर म्हणावं लागेल. आणि आता एक चेंडू 5 धावा, कंपल्सरी षटकारच मारावा लागेल. कंपल्सरी षटकारच मारावं लागेल. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय, पैसा वसूल मॅच. काय म्हणावं, एक चेंडू 25,525 रुपये, एक चेंडू 15,555 रुपये. आणि पहिली सुद्धा मॅच अशीच रंगली होती. आता सुद्धा मॅच अशीच रंगतीये. प्रेक्षकांना अक्षरशः लाईव्ह मध्ये जे प्रेक्षक पाहतायत ते सुद्धा घरातून आनंद घेत आहेत. काय मॅच रंगते. अजिंक्यतारामध्ये ही स्पर्धा 2000. शेवटचा चेंडू यॉर्कर लेवलचा प्रयास केला, पाहूया. एक धावा कंप्लीट केली, क्षेत्ररक्षक सोडतात, चेंडू खाली येत आहे आणि सामना निसटला. एक धावा कंप्लीट, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. पाहूया, सामना निसटला. नक्कीच विजय साईनाथ क्रिकेट संघ देगाव यांच्या बाजूने. वा 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 वा, काय जल्लोष. चला बाहेर या, विकेट वरती नका जल्लोष करा मित्रांनो. जिंकलात तुम्ही, बाहेर येऊन करा प्लीज. अप्रतिम मॅच. श्वास बंद करून ठेवण्यास पलीकडचा हा खेळ. म्हणूनच बोलून ऊर्ध्वमुळा शाख मश्वत्थम प्रावुरव्ययम छंदांशी यश पर्णानि यशम वेदम सवेदवित अदश्वर्ध्वम प्रथुसास्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला. श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलेलं हे सद्गुरु दाभेळ वर्सेस सह्याद्री उन्नवऱ्याचे कॅप्टन कृपया पवलनकडे यायचं आहे. बंधूंनो, श्रीकृष्ण भगवानाने सांगितलंय की जेव्हा महायुद्धावरती विराजमान झाले